आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणतंय? हा कुणाला? शिवाजी महाराजांना. हुशार आहेत मुलं, छान. या राजे लई कमी वयात प्रगती केली म्हणले जरा तह करू, तुम्हाला आलिंगन देण्याची इच्छा आहे. पण आलिंगन देणारा कसा होता? हॅलो. आशा वागिनीचा तो छावा हो, हो. आशा वागिनीचा तो छावा, आशा वागिनीचा तो छावा, गनिमांना कसा ठेचावा, डोक्यात गणी मी गावा. बेटीचा धाडला सांगावा, नक्षीदार श्यामी आण्याला, कान डौलत डुलत आला, सय्यद पंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संग जीवा माला. आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. खानानं हात पुढे गेले आणि राजाने खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. हा अभिमान मानला, कटारीचा वार त्यानं केला, चिलकत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान करवला. राजे सावध झाले आणि माझ्या छत्रपतींनी वाघनकाचा मारा केला, पोटामध्ये पिंचा खूप झाला, टरा टरा पडला पोटाला. खान साहेबाचा कार्यक्रमच करून टाकला. खानाला मारलं मला हे सांगायचं नाही, माझा मुद्दा पुढे. अफजल खानानं राजेंना, राजेंनी खानाला दिसायला दिसतंय दिलेलं आलिंगन, पण त्या आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही, तिरस्कार, राजकारण आहे. हे झालं विकाराचं आलिंगन. पण आजच्या अभंगामध्ये जे तुकोबाराय सांगतात ते प्रेम स्वरूप आलिंगन आहे. आलिंगन घडे सेम का? मोक्ष सायुजता जोडे. संतांनी आलिंगन दिल्याच्या नंतर सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. विडल आता असं आलिंगन कुणी कुणाला दिलं आहे का? पैठण निवासी नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या. रोज ऐश्वर्य संपन्न संत नाथ महाराज, दत्त महाराज चौपदारकी करतायत. लक्ष्मी वाडा सारून घ्यायला आणि देव कावडीने पाणी जागरी जगरवाणी वाहे, कावडीने पाणी जागरी जगरवाणी वाहे, कावडीने पाणी जागरी जगरवाणी वाहे, कावडीने पाणी जागरी जगरवाणी वाहे. आनंद भक्ती भावे निरामंदित माये, आनंद भक्ती भावे कावडीनं पाणी भरतोय काय? साधा अधिकार आहे का नाथबाबांचा? आणि रोज पोळ्या व्हायच्या. रोज आपल्याकडे सणाला सुद्धा होत नाहीत. सण येतात आणि सण निघून जातात. सण गेल्या म्हणतात काय का मला सुनच वाटतंय ग. सण गेला काय जरा कॅलेंडरवर बी ध्यान ठेवू की व्हॉट्सअपवरच ध्यान म्हणल्यावर सोनाचा का मेळ लागायचा. ए सुनांनो. आणि पोळी सुद्धा गिरजा मातेने केलेली इतकी सुंदर होती की पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. आता आताच्या पोळ्या, आमचं एक मित्र एका गावात जेवाय गेलं, त्याचा अंगठा मुरगाळा पण पोळी तुटली नाही म्हणून. अरे काय लबरजी का काय लय जड असतात म्हणा काय काय स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळके वाडीमध्ये करपे वाडी वर कोरडे वाडी. मग नेमका कोणचा भात खायचा बघ.
जळायला लाका खरापल्याला का काय काय. आणि नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा लय अवघड झालाय. शिक्षणासाठी बाहेर, सुट्ट्याला आईचा लाड, लग्न झाल्यावर सासू मिळच लागत नाही. एका पुरीचं झाल्यावर सासू म्हणे सुनबाई करा पुरणपोळ्या. हे म्हणले चपात्याच्या आणि पोळ्या कशा करायच्या. तरी घाबरले नाही. यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, सगळी लिस्ट गोळा केली. निम्मा स्वयंपाक कसा तरी तयार केला, पण आमटीच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला. जशी ही तर लाईट गेली तशी. लाईटला बी काय लकवा झालाय का काय कळानाच बघ. आपलं हे चालूच ठेव. हे सगळ्यात भंगार खातं जर महाराष्ट्रात कोणतं असं हे लाईटचं खातंय. महावितरण बोर्ड काय काय खातंय बाई तवा. नुसतं खातंय गरीबाकडून. विठ्ठल तर 11 वाजता जज साहेबाला थंडी वाजती. म्हणजे 11ला जजला थंडी वाजती म्हणून तुम्ही कोर्ट 12 पर्यंत लेट घेऊ शकता. आणि शेतकऱ्याला रातची लाईट दिली त्याच्या काय लोखंडाच्या बोर्डात का हो. शेतकऱ्याची लाईट पळाली, उभी पिकं जळाली, आणि गरीबाची किंमत सरकारला अजून बी नाही कळाली. विठ्ठल कोरोनामध्ये एका माणसाला एकच पंखा आणि एकच बल्ब होता, त्याला 1.5 लाख बिल आलत. एकाच पंख्याचं त्याने 1.5 लाखाचं बिल बघितलं, त्याला झहाका आली. म्हणला अयो. आणि हजारो कोटीचे कारखाने त्यांना 0 रुपये बिल नेत्यांच्या. म्हणजे गरीबाचं किती अवघड आहे हे मी सांगतोय. म्हणजे हे खातं कसं असेल बघा तुम्ही. विठ्ठल 75 वर्ष झाले अजून लाईट, पाणी आणि रस्ते ह्याच्यावरच आपला खर्च चालू आहे. शिक्षण, संशोधन आणि आरोग्याच्या सुविधा हे अजून पुढचा विषय. फक्त अजून पाणी, रस्ते आणि लाईट ह्याच्यावरच विकास चालू आहे. विठ्ठल लाईट गेली म्हणून विषय निघाला. त्या पुरीचं झालं लग्न आणि युट्यूबवरून स्वयंपाक करायला शिकले ना. आमटीला मिरच्या किती टाकायचा अंदाज लागा ना. मोबाईल स्विच ऑफ झाला. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारे ते का काय माणसं. 6 माणसाला 60 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली. भाजीचा कलर बघितला. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. म्हणले मला नाही जेवायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नसता उड्याच हाणायचा. बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणे मरची नको खावलंय तिखट. किंवा मला माझ्या बायकोचं तुला कौतुकच वाटत नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातून दुरण डोळ्यातून गळा 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 पाणी गळायला लागलं. त्याची बायको जवळ म्हणली होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही. हो म्हणला नाही भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आला. तुम्हाला आनंद अश्रूत आनंद अश्रू. मग देऊ का अजून थोडी भाजी. नको म्हणला. हेच आनंद बळच पचविला मरण म्हणला. काय स्वयंपाक काय तर चांगला स्वयंपाक करायला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते. विठ्ठल आणि या जगातला फार महत्वाचा विषय महिला मंडळ तुमच्या अंडर खाली आहे. अन्न सात्विक बनवणं हे तुमच्या हातात आहे. जसे अन्न असतं तशी बुद्धी असती, जशी बुद्धी असती तसे विचार असतात, जसे विचार असतात तसं माणसाचं जीवन असतं. अन्न सात्विक बनवा. सप्त्याच्या मंडपामध्ये जो असतो तो प्रसाद असतो आणि घरी जे बनवलं जातं ते अन्न असतं. हितला प्रसाद का आणि घरचं अन्न का, काय फरक आहे. पदार्थ तेच, प्रक्रिया तीच, सिस्टीम बी तीच. मग हितला प्रसाद का आणि घरचं अन्न का, तर त्याचं उत्तर आहे का हितला प्रसाद चालू असताना भगवंताच्या नामाचं चिंतन चालू असताना त्या भगवंताच्या नामाच्या लहरी त्या अन्नावर आदळतात. तर ते अन्न सात्विक होतं, त्याच्यातली दूषितता निघून जाते. म्हणून हेतला महाप्रसाद आहे. आणि घरचं अन्न बनवताना फक्त एकमेकाला शिव्या चालू असतात. सासून सुनव, सुनने सासू. नुसती गौरी धुपल्यावाने धुपायचं. लेकाने बापावर टापरायचं, बापाने भावावर. कुणाचीच कोणाला मिळणार. ती भाकरी जर पोराने खाल्ली त्याला सुद्धा कळत नाही. आता आधी विचारच इतके गेलेले असते डोक्यात की त्याला कळत नाही मी काय निर्णय घेऊ बा. हा फार महत्वाचा विषय तुमच्या हातात आहे. म्हणून अन्न कसं बना, पवित्र ते अन्न. हरी चिंतनी भोजन. हरी चिंतनामध्ये जे स्वयंपाक जो अन्न बनवलं जातं तो प्रसाद होत असतो. विठ्ठल गिरजा माता अशा पोळ्या. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा सामान्य घरचा बालक तिथून राहिला होता. काहीच करीत नव्हता, खाणे झोपणे. हळूहळू परमार्थाची गोडी लागली. संतांची काय ताकद आहे, आलिंगनाचा महिमा सांगतोय बरं का. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता तो हरिपंडित. थोडा आवाज द्या. 4 वेद 6 शास्त्र 18 पूर्ण त्याच्या उलटी पाठ होते. त्याच्यामुळे तो जे हरीच कोणाला गाडीत नव्हता. तुमच्याकडे ज्ञान किती आहे याला किंमत आहे.
तुम्ही नम्र घेतात याला किंमत आहे. म्हणून ज्ञानोबारे सांगतात मनोनी थोरपण पररास सांडीजे उत्पत्ती अवघे विसरेजे जे जगादा कुठे होईजे ते जवळीक माझी तयाचे विनय हेची संपत्ती नम्रता वाकायला शिका. म्हणून तर तुकोबरा म्हणतात